हा हँडमेड पूर्ण हार आहे. जसे आपले खरे हार असतात ना, बरोबर. त्या पद्धतीचा हा अष्टलक्ष्मी कलश आहे. ओ, हे प्रॉपर ते टेम्पल ज्वेलरी मध्ये असतं असतो तसं. तसं आणि हे कार्विंग आहे सगळं. पूर्ण हँडमेड आहे. पण हे सगळं डायमंड असल्यामुळे हा. ह्याच्यावर लाईट पडल्यानंतर ते किती खूप छान छान दिसतात. शाईन करेल. प्रॉपर फुलांचं जसं हा. जास्वंदीच्या फुलांचा हार जो मिळतो मिळतो तसा, तसाच. तशी कंठी आपण म्हणतो ना. हा. कोरीव काम बघाल तर खूप सुंदर असं हे मुकुट आहेत. प्रत्येकाचं डिझाईन्स आणि पेंडंट ही जी सगळी बांधणी आहे पूर्ण हँडमेड आहे आणि ह्या पॉलिशची पण पूर्ण गॅरंटी आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. गणेशोत्सव सिरीजच्या एपिसोड नंबर 5 मध्ये आज आपण बघणार आहोत बाप्पासाठीचे दागिने आणि शस्त्र साधारण 50 रुपये स्टार्टिंग रेंजपासून आणि गौरीचे दागिने साधारण 100 रुपये स्टार्टिंग रेंजपासून. हे सगळे दागिने तुम्हाला वॉरंटी सहित मिळणार आहेत आणि काही ह्याच्यावरती तर गोल्ड प्लेटेड सुद्धा प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. ही सगळी माहिती मी न देता आपण डिरेक्टली जाऊयात आणि भेटूया जान्हवी ताई आणि विनीता ताई यांना, जे कल्याण वेस्टमध्ये ओम मैत्रिणी कलेक्शन नावाचा स्टोअर चालवतात. गेली 5 वर्ष ते गणपतीचे दागिने आणि गौरीचे दागिने विकतायत. फक्त महाराष्ट्रात, भारतात नाही तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा इथे सुद्धा यांच्याकडचे दागिने गेलेले आहेत. आज मी आलेली आहे कल्याण वेस्टला. स्टेशनपासून हार्डली 8 मिनिटाच्या डिस्टन्सवर बाय ऑटो तुम्हाला यायचं आहे. ऑटोवाल्याला सांगा लाल चौकीच्या इथे ड्रॉप करायला किंवा नमस्कार मंडळच्या इथे ड्रॉप करायला. नमस्कार मंडळच्या अगदी शेजारी आहे ओम मैत्रिणी कलेक्शन नावाचा स्टोअर. जाऊयात आणि विनीता ताई आणि जान्हवी ताईंना भेटूयात. कलेक्शन आणि त्याचसोबत किमती सहित व्हिडिओ करण्यात येतोय. त्यासाठी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. काम तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा ओम मैत्रिणी कलेक्शन या ब्रँडला आपण भेट देतोय आणि जान्हवी ताई आणि विनीता ताई आपल्या सोबत आहेत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऐश्वर्या. थँक्यू सो मच. स्वागत आहे. थँक्यू. तर दरवर्षीप्रमाणे ह्यांच्याकडे बाप्पासाठी दागिने आणि बाप्पाच्या सजावटीसाठी, म्हणजे तुम्ही बाप्पाच्या आजूबाजूला ठेवू शकता त्यासाठीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि त्या प्रोडक्ट्सची माहिती मी देण्यापेक्षा मला असं वाटतं त्याच खूप छान देऊ शकणार आहेत. सो आपण गौरीसाठीचे पण दागिने बघणार आहोत. यावर्षी गौरीसाठीचे पण आहेत. ग्रेट, चालेल. मग सुरुवात आपण पहिले बाप्पाच्या दागिन्यांपासून करतो. बाप्पाच्या दागिने चालेल, सुरू करूयात. कुठून सुरू करतोय सगळ्यात आपण पहिले? गणपती बाप्पाच्या मूर्तीपासूनच, ज्याला आपण सजवलेला आहे दागिने Yes. घालून, त्याच्यापासूनच सुरुवात करूया. चालेल. यावर्षी बाप्पासाठी आपण खूप काही नवीन दागिने सुद्धा इंट्रोड्यूस केलेले आहेत. पहिला आपण ह्या दुर्वांच्या हारापासून सुरुवात करूया. ओके. हा बाप्पाला सुंदर असा 21 पूर्ण दुर्वांचा हार घातलेला आहे. त्याच्यानंतर हा जो खालचा हार आहे, हा हँडमेड पूर्ण हार आहे. जसे आपले खरे हार असतात ना, बरोबर. त्या पद्धतीचा हा हार बनवून घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर बाप्पाच्या हातात मोदक आहे, मुकुट आहे सुंदर. दरवर्षीचं प्रमाणे मोरपीस आहे. यावर्षी मोरपिसामध्ये पण भरपूर प्रकार आहेत, वेगवेगळे हे आहेत. त्याच्यानंतर हे बाप्पाचे कान आहेत सुंदर. वा. त्याच्यानंतर जास्वंदीचं फूल आहे, कमळ आहे. त्याच्यानंतर हे अजून एक वेगळं नवीन कमळ आहे, मीनाकारी कमळ आपण म्हणू शकतो त्याला. मस्त. असे आत्ता आमचा छोटा बाप्पा आहे, तो आत्ता आम्ही त्याला असा सजवलाय. आणि परत शेला पण आहे. अरे वा. सो हे सगळे प्रोडक्ट्स आता आपण डिटेल मध्ये बघूया की त्याच्यामध्ये साइजेस कसे आहेत आणि त्याच्या किमती कशा जातात. बरोबर. सो त्याच्या आधी मला इथे कलश दिसतोय, तो इतका सुंदर आणि माझ्या मते हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण दाखवलेला आहे. सो यंदा मला वेगळी व्हरायटी बघायला मिळते. सो आपण ह्याची पण माहिती देऊया. ओके. हा अष्टलक्ष्मी कलश आहे. ओ, हे प्रॉपर ते टेम्पल ज्वेलरी मध्ये असतं तसं कार्विंग आहे सगळं. पूर्ण हँडमेड आहे. पूर्ण हे बांधलेला कलश आहे आणि ह्याची पानं निघतात. जसं आपला एक आधीचा कलश होता त्याच्याप्रमाणे ह्याची पानं निघतात. बर. एक ही साईज आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक मोठी साईज पण आहे. हा त्याच्यामधला हा एक मोठा कलश आहे. वा. हा पण अष्टलक्ष्मीचा मोठा कलश आहे आणि हे पूर्ण गोल्ड प्लेटेड मध्ये येणार. अच्छा, हे गोल्ड प्लेटेड आहे? येस, हे पूर्ण सगळे गणपतीचे दागिने गोल्ड प्लेटेड मधले आहेत. वा. आणि यांची काही वॉरंटी वगैरे असणार? याची पूर्ण 5 वर्षाची वॉरंटी आहे. वा, भारीच. पण हे खूपच सुंदर आहे. यंदा तुम्हाला बाप्पाच्या जवळ ठेवण्यासाठी म्हणून हवं असेल कलशमध्ये तर तुम्हाला 2 प्रकार आहेत. आणखीन एक प्रकार आहे आपला खूप गाजलेला, दरवर्षी आम्ही हे कलश खूप मोठ्या प्रमाणात सेल होतात. एक हा कलश आहे. वा. ह्याच्यामध्ये कार्विंग नाही दिसत आहे जास्त, म्हणजे जसं टेम्पल ज्वेलरी मध्ये जसे असतात तसं इथे नाही लावलेलं आहे. हे सिम्पल वाला आहे. हे आय थिंक गिफ्टिंग साठी पण वगैरे छान आहे किंवा हे डेली पण आपण मंदिरात ठेवण्यासाठी हे परफेक्ट आहे. येस, म्हणजे तुमचं काही शुभ कार्य असेल घरामध्ये तर तुम्ही हा कलश नक्कीच वापरू शकता. लक्ष्मी पूजन आहे किंवा कोणाकडे वास्तुशांत आहे, काय आहे, आणि बाकी देवाच्या समोर तर खूपच सुंदरच दिसतो. यांची रेंज कशी जाते साधारण?
आता हा जो पहिला आपला कलश आहे याची 2100 रुपये रेंज आहे. ओके. हा पूर्ण कार्विंगचा हा जो कलश आहे अष्टलक्ष्मी हा मिडल साईज आहे, याची 5000 रुपये रेंज आहे. ओके. आणि हा मोठा कलश आहे याची 6000 रुपये रेंज आहे. बरं. पण हे पूर्ण हँडमेड आहे, पूर्ण गोल्ड प्लेटेड आहेत, तरी आपली प्राइस रिझनेबल आहे. बर, वाह. आणि हे पानं किती असतील तरी साधारण? 7 पानं आहेत ह्याला. वा, 7 भारी. पानं, ही 7 पानं 7 पानं आणि हे पूर्ण खूप निघतं. सुंदर प्रोडक्ट आहे हे मला आवडलं की हे ऍडजस्टेबल आहे. ऍडजस्टेबल आहे. मस्त. सो खरं नारळ जेव्हा आपण ठेवतो त्याच्यामध्ये कधी कधी नारळाची साईज माहीत नसते किंवा पानं सतत इकडे तिकडे जातात. सो हे एकदम परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये हे सेट राहणार आहे नारळ सुद्धा. व्हेरी नाईस. सो हे अगेन बाप्पासाठी घ्या यंदा. नवीन काही वेगळं हवंय तर मग नक्कीच हे तुम्ही निवडू शकता. नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आता आपण बघ मूषक. वा, ह्याच्यामध्ये पण अच्छा हे नवीन आलेत ना? हो, यावर्षी खूप वेगळ्या प्रकारचे मूषक आलेले आहेत. लवली. याच्यामध्ये सिल्वर, गोल्डन, ब्लॅक हे आपले नॉर्मल आहेत. त्याच्यानंतर यावर्षी हा नवीन एक इंट्रोड्यूस केलेला आहे, सिल्वर गोल्डन मिक्स असं. याच्यामध्ये लहान साईज मोठी साईज दोन्ही अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर एक पंडित मूषक आहे. त्याच्यानंतर एक मोदक घेऊन उभा असा मूषक आहे. वा, ह्यांची रेंज साधारण कशी जाते? यांची रेंज तुला 200 रुपयापासून 180 रुपयापासून 600 650 रुपयापर्यंत. हा मोठा आहे, याची 800 रुपये रेंज आहे. याची का? हां. ओके. पण हे असं. खूपच सुंदर आहे. हे अगेन डेली पण घराच्या मंदिरात वगैरे ठेवायलाही खूप उत्तम आहे. Yes. आणि याची पण प्लेटिंगची सगळ्याची गॅरंटी आहे. वा, पूर्ण प्लेटिंग आहे तसंच राहणार, काही होणार नाही प्लेटिंग. हे गिफ्टिंग म्हणून पण खूप सुंदर ऑप्शन आहे हा. हे तुम्ही जर बघितलं तर बघा, हा कार्विंग पण खूप छान केलंय. गणपती आहे मागे मस्त. व्हेरी नाईस. शालीवर मूषकच्या सिल्वर मध्ये अय्यो, पण हे मोदक केवढूसं आहे. आहे. हा. एकदम छोटूस. व्हेरी नाईस. जाळीदार आहे हे. जाळीदार मोदक आहे. एक असं एकदम प्रॉपर भरीव जसा असतो तसा मोदक आहे. सिल्वर मोदक आहेत. त्याच्यानंतर यावर्षी आम्ही हा नवीन मोतीचूर मोदक इंट्रोड्यूस केलेला आहे. याच्या सगळ्या याच्यामध्ये मोती आहेत. हा, हे आतमध्ये मोती दिसत आहेत. मोती आहे. मोतीचूर मोदक म्हणून वा. आम्ही मोतीचूर मोदक नाव दिलेलं आहे त्याला. आणि याच्यामध्ये तुला 3 साईज मिळतील. लवली. यांची रेंज कशी जाते साधारण? यांची रेंज 450 रुपयापासून जाते ते 800 रुपयापर्यंत. बरं. पण हे सगळं डायमंड असल्यामुळे हा. ह्याच्यावर लाईट पडल्यानंतर ते किती छान छान दिसतात. शाईन करेल. खूपच वेगळ्या पद्धतीचं आहे ऍक्च्युली. सी, आतमध्ये तुम्हाला ऍक्च्युली दिसतंय की नाही ते कळणार नाही आम्हाला ऍक्च्युली लाईट आणि एडिटिंगमुळे. बट स्टील तुम्ही हे ताईंकडे त्याचे डिटेल फोटो आणि व्हिडिओ मागून घेऊ शकता इफ इन केस तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय तर, किंवा स्टोअर व्हिजिट केली तर नीटच पाहून तुम्हाला घेता येणार आहे. त्याच्यानंतर एक हे पण स्टोनवाले मोदक, हे पण खूप छान दिसतात गणपती बाप्पा समोर. नाईस. यांची काय रेंज जाते? यांची 450 380 पर्यंतची रेंज आहे ही. बर. 250 रुपयापासून 380 रुपयापर्यंतची रेंज आहे. हे जाळीदार पण आहेत. हे खूप सुंदर दिसत आहेत. व्हेरी नाईस. त्यानंतर दुर्वा. त्याच्यानंतर दुर्वा मस्तच. ह्यांची काय रेंज जाते साधारण? 120 रुपयापासून 300 रुपयापर्यंत. ही सगळ्यात मोठी आहे, ही 300 रुपयाची दुर्वा आहे. या 120 रुपयांची आहे. 100 120 अशी रेंज आहे याची. बर. आता हे जे मी शेले दाखवते तुम्हाला, हे घरगुती गणपतींसाठी साधारण 1 फुटापासून 2.5 ते 3 फुटापर्यंत गणपती असतात आपले. तर त्याच्यासाठी हे शेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला साईजप्रमाणे हे शेले मिळतील. आणि हे पूर्ण मेकिंगमधले आहेत, हँडमेड आहेत आणि एकदम सॉफ्ट, की घातलात तुम्ही गणपती बाप्पाच्या अंगावर शेला तर तो अजिबात घसरणार नाही, म्हणजे व्यवस्थित बसतो हा शेला. तर ह्याची साधारण रेंज तुम्हाला 500पासून आहे ते 2100 रुपयापर्यंत. आता ह्याच्यामध्ये व्हरायटी म्हणजे हे बघा, इथे पिंक कलरचा स्टोन दिला आहे, त्याच्या कडेला सुंदर असे व्हाईट स्टोन आहेत. इथे तुम्ही बघाल तर मोराचं डिझाईन आहे केलेलं मीनाकाममध्ये. म्हणजे तुम्हाला व्हेरिएशन वेगवेगळे मिळत राहतील. स्वस्तिक आहे की जे आपण शुभ मानतो. त्याचप्रमाणे आता हे थोड्या साईज मोठा असेल गणपती बाप्पाचा, तर त्याच्यासाठी हे थोडे मोठे आहेत शेले. आणि हा एकदम 2-2.5 फूट 3 फूट असेल तर त्याच्यासाठी हा शेला आहे. त्याच्यावरती ओम आहे, श्री आहे लिहिलेलं. तर असे वेगवेगळे तुम्हाला शेले आपल्याला मिळतील. आणि ह्याची सुद्धा पूर्ण प्लेटिंगची गॅरंटी आहे. 5 वर्षाची गॅरंटी आहे कमीत कमी. पण शस्त्र म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओम आणि त्रिशूळ असं हे तुम्हाला सगळं दाखवते. हे बघा, हे पूर्ण ओम आणि त्रिशूळ आहे ओममध्ये. आणि त्याचं तुम्ही हे बघाल मेकिंग, तर हे पूर्ण मेटल एकदम स्टिफ आहे आणि भरीव आहे, मुख्य भरीव आहे. आता यावर्षी हे नवीन त्रिशूळ आहे. हे बघा, त्याच्यावरती शंकराचं आपण
हा. जे हे म्हणतो तिसरा तिसरा- डोळा हा, त्या पद्धतीने. तसं आहे. डमरू आहे हा. आणि त्रिशूल. त्रिशूल आहे हे बघा. Nice. परशु. परशूमध्ये हे दोन्ही साईडनी असतात. म्हणजे जसा डावा उजवा ज्या हातात तुम्हाला हे करायचं आहे ठेवायचं आहे त्याप्रमाणे त्याचं हे केलेलं आहे डिरेक्शन. आणि हात एक त्रिशूळ. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 100 रुपयापासून 450-400 रुपयापर्यंत हे आपल्याकडे अवेलेबल आहे. मंडळी, आता बाप्पासाठी कंठी फार महत्वाचा एक घटक आहे. आणि इन केस तुमच्या घरी तर गणेशोत्सव आहेच, पण समजा इन केस तुम्ही कोणाकडे गणपतीच्या दर्शनाला जाणार आहात तर त्यावेळेला रिकाम्या हाती न जाता तुम्ही छानस अशी कंठी घेऊन गेलात तर ती कोणालाही कोणाच्याही घरामध्ये ते वापरलंच जाणार आहे. त्यामुळे इथे आय थिंक 21 प्रकार आहेत, हे आत्ता ताईंनी मोजलेत. तर 21 प्रकाराचे कंठी मिळत आहेत इकडे. आणि त्यातही वेगवेगळ्या म्हणजे जास्वंदीच्या फुलांचे आहेत. इथे जे आपण खरे हार जे बाप्पासाठी वापरतो ते त्या प्रकारचे पण बनवलेले आहेत. म्हणजे नवीन कलेक्शन आहे सगळंच. सो दुर्वांची पण एक कंठी बघायला मिळते. सो मला ह्याची व्हरायटी दाखवा आणि आपण किमती पण सांगूयात. म्हणजे Yes. 21 प्रकार म्हणजे केवढे झाले भारीचे. चलो, कुठून सुरू करतोय पहिले? सुरुवात आपण आता यावर्षी जे नवीन इंट्रोड्यूस करतोय तेव्हा त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तुम्ही बघितलं असेल ऐश्वर्या, जसं आपला आपण खरे हार बनवतो, खरे हार जे असतात फुलांचे असे गोल बांधलेले, बरोबर. तशी ही फुलं बनवून तसा हार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा हा करून घेतलेला हार आहे. एक्झॅक्ट डिपिक्ट केलंय. येस. सॉफ्ट आणि आणि एकदम हा. सॉफ्ट पण आहे. म्हणजे हाताला पण लागत नाही लागणार आपल्याला. नाही, अजिबात नाही लागणार. आणि वजनाला पण नाहीये. नाहीतर नाहीये. बऱ्याच जणांची ही हा. भीती असते की बाप्पाच्या मूर्तीला काही झालं नाही पाहिजे Correct. कंठी घालताना काढताना. तर बरोबर. हे आय थिंक वजन पण नाहीये, नाही त्यामुळे हे होणार. सहज तुम्ही हा. वापरू तर शकता. त्याच्यामध्ये हे एक डिझाईन आहे आणि हे एक डिझाईन आहे. Oh, अशी 2 nice. प्रकारची डिझाईन आहेत. आणि वा. हे पूर्ण प्लेटिंग सिल्वर प्लेटिंग मध्ये आहे. पूर्ण प्लेटिंगची ही गॅरंटी आहे. मस्त. जरी सिल्वर असलं तरी काळं अजिबात पडणार नाही. हा, हे हे महत्वाचं. महत्वाचं आहे. हे म्हणजे असं आहे ना की तुम्ही 1.5 दिवसाचं असू देत, हा. 5 दिवसाचं किंवा 10 दिवसांचं डेली तुम्ही Daily बाप्पाला तुम्ही घालून ठेवू बाप्पाला शकता. घालून ठेवू शकता. आणि हे घालून जर तुम्ही फोटो काढला तर खूप सुंदरच दिसणार खूप आहे. सुंदर फोटो आहे. आणि ह्याच्यामध्ये साईजेस आहेत. हे लहान आहे, हा मीडियम आहे आणि ही मोठी साईज आहे. हा. असं त्याचप्रमाणे जसे सिल्वर आहेत तसे गोल्डन पण आहेत. त्याच्यामध्ये पण वा. साईज मिळतील तुला. हे बघ, सुंदर पूर्ण आहे हे. हातात ज्यांच्या हातात जे मागवतील ना, ज्यांच्या हातामध्ये हे येईल ना, ते खूप खूप आवडणार आहे लोकांना. ही अगदी गोष्ट. नाही म्हणजे हे खऱ्या फुलांच्या कंठी अशा पद्धतीच्या हा. पाहिल्यात, पण पाहिल्या. त्यामध्ये असं डिपिक्ट Depict करून ते करून. बनवणं म्हणजे हे कलाच एक वेगळी कला आहे, आहे. कला आहे, कला आहे. की खरंच. ह्याच्यामध्ये तर तुम्हाला फुलं दिसतायत. दिसतायत. See, ह्याच्यात व्यवस्थित दिसतात, ठसठशीत उठून एकदम. दिसतायत. आणि हे सिल्वर गोल्डन मध्ये पण आहे. ज्यांना नुसतं सिल्वर किंवा गोल्डन नकोय आणि दोन्ही हवेत तर मग इट इज अ गुड ऑप्शन. हे महत्वाचं की तुम्ही जेवढे दिवस बाप्पा तुमच्याकडे रोज घालून ठेवू तुम्ही शकता. घालून ठेवू शकता. म्हणजे अगदीच असं. रोज नवीन फुलांचा हार संध्याकाळी फक्त पूजेच्या वेळेस घातलं तरी चालेल, चालणार. पण दिवसभर तुम्ही हे घालून बाप्पाला नक्कीच ठेवू शकता. Yes. यांची Correct. रेंज कशी जाते? यांची रेंज ना साधारण एक 1500 रुपयापासून 2550 रुपयापर्यंत आपण अगदी रिझनेबल रेटमध्ये या कंठी उपलब्ध केलेल्या आहेत. असं म्हणजे प्लेटिंग आणि ह्याचं काम बघता खरं याची प्राइस जास्ती आहे, पण आपल्या व्ह्युअर्स साठी आणि आपल्यावर जे प्रेम देतात लोक आपल्या व्हिडिओला आणि याला, तर त्यांच्यासाठी एकदम रिझनेबल रेटमध्ये आपण हे यावर्षी हे केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो 1500 पासून 2500 2500 पर्यंत ह्या हारांची किंमत आहे. हे छोटे हा, कंठी, हे छोटे हार. हे आता 11 आणि 21 अशा फुलांमध्ये येतील. हे जास्वंदीचं आहे, जास्वंदीचं सिल्वर आहे. गोल्डन मध्ये. हे सिल्वर गोल्डन. त्याच्यानंतर दुर्वा आणि जास्वंदीचा हार येईल. हा सिल्वर मधला आहे. त्याच्यानंतर हा 21 दुर्वा आणि जास्वंदीचा हार आहे, हा सिल्वर गोल्डन मध्ये. हा पण यावर्षी हा नवीन हार आहे. हे प्रॉपर फुलांचं हा. जसं जास्वंदीच्या फुलांचा हार जो मिळतो तसाच. तशी कंठी आपण म्हणतो ना, हा. तशी आहे ही कंठी. आणि अगेन तुम्ही जर प्रत्येकाची चेन बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ती किती क्वालिटी मेंटेन केलेली आहे. असं नाही की घ्यायचं म्हणून नुसतं घ्यायचंय. नाही. तर बाप्पासाठी एकदम क्वालिटी प्रोडक्ट Yes. जर तुम्हाला हवे असतील तर ऑल द प्रोडक्ट्स हिअर त्याची क्वालिटी उत्तमच आहे. म्हणजे मला प्रेक्षकांना आवर्जून हे सांगायचंय की मागच्या वर्षी माझ्या माहेरी गणेशोत्सवाचं 35वं वर्ष होतं, तर मी ताईंकडे शूट करून गेल्यानंतर माझ्या आईने तो व्हिडिओ बघितला आणि आई म्हणाली की अगं आपल्या घरी पण बाप्पा असतो, मग आपल्याकडे का
का नाहीये ते एक कॉम्बोचा पॅक वगैरे. तर मग मी ताईंकडे ते कॉम्बोचं पॅक ऑर्डर केलं होतं. मी जेव्हा शूट करून गेल्यानंतर, व्हिडिओ बरोबर. गेल्यानंतर नंतर. मात्र मी ऑर्डर केलं होतं आणि ते आम्ही सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेस असं छान मांडून ठेवलेलं. तर घरी आलेला प्रत्येक व्यक्ती दर्शन केल्यानंतर असं 2 मिनिटं थांबून बघत होतं की अरे किती छान 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 वस्तू दिसतंय. ठेवलेत. बरोबर. म्हणजे हे इतकं भारी आहेत प्रोडक्ट्स इथले. सो तुम्हाला आता आम्ही कॉम्बो पॅक्स तर दाखवूच, पण हे ह्यासाठी मी सांगतेय की मी वापरले त्यांचे प्रोडक्ट्स. मी स्वतः गणेशोत्सवात ते बाप्पा समोर ठेवलेले आहेत. आम्ही ते नंतर व्यवस्थित पुसून वगैरे ठेवलेले आहेत. काहीही झालेलं नाहीये प्रोडक्टला. प्रोडक्ट जसं आम्ही घेतलं होतं तसं आम्ही व्यवस्थित कपाटात ठेवू शकलोय. म्हणजे कुठेच ते तुटलंय, दुमडलंय असं काही झालं नाहीये. बिकॉज त्या प्रोडक्टची स्टिफनेस पण तेवढी चांगली आहे आणि क्वालिटी पण वेल मेंटेन्ड आहे. नाहीतर तुम्ही जे बाहेरून घेता त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, वापरून झालं की ते दुमडतात, तुटतात, लूज पडतात. पण ह्यांच्या प्रोडक्ट्समध्ये तसं काही झालेलं नाही. हा माझा पर्सनल जेन्युइन रिव्ह्यू मी दिलेला आहे. थँक्यू. ओके, असं. मूव अहेड. आणि अगेन जास्वंदीच्या फुलांचं आणि हा दुर्वा. अच्छा, ते दुर्वा, हा, एकत्र आहे. एकत्र आहे. ग्रीन दुर्वा आणि जास्वंदीचं फूल. परत गोल्डन मध्ये जास्वंदीचं फूल शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही आहेत. 11 आणि 21 फुलांचा हार. अरे वा, असं. मस्त. सो ह्यांची रेंज काय जाते साधारण? याची रेंज साधारण तुला 350 रुपयापासून 1100 रुपयापर्यंत. हे हे इथे नंतर थोडेसे भरीव भरीव आहेत. आहेत. मोदकांचा हार आहे. हा मोदकांचा आहे. फुलं आहेत फुलं आहेत. पण याच्यामध्ये मोदकांचा पण येतो. अच्छा, ओके. परत दुर्वांचा हार आहे. ही कंठी आहे. हे कमळ आहे. हे परत एक हे फूल आहे. फुलांची कंठी. हे आपण जे खालती बघितलं तोच आहे. दुर्वा मोठ्या, मगाशी आपण नुसत्या दुर्वा बघितल्या देवाला घातलेल्या. आता दुर्वा आणि हे कमळ असा हार आहे. बरं, मोठा आहे ते. मोठा आहे. हम्म. त्याच्यानंतर हा मीना वर्कचा हार आहे. हे पण हा, गेल्या वर्षी खूप फेमस खूप फेमस होता. खूप येस. फेमस झालेला गेल्या वर्षी आपला हा. सो ह्याच्यामध्ये रेंज साधारण कितीपासून जाते? हे 320 रुपयापासून 1150 पर्यंत. बरं. सो ह्याची 21 प्रकारचे आम्ही 21 कंठी प्रकारचे दाखवलेत कंठी तुम्हाला. तुम्हाला जे आवडलं असेल, तुम्ही घर बसल्या खरेदी करणार असाल तर स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती पाठवा. दोघी जणी तुम्हाला नक्की गाईड करतील आणि तुम्हाला लवकरात लवकर बाप्पासाठी हे ऑर्डर प्लेस करणं गरजेचं आहे, कारण की आता गणेशोत्सव खूपच जवळ आलेला आहे. सो हे झालं कंठीचं. अजून काय वेगळं बघायला मिळणार आहे आपल्याला? अजून आपल्याला फुलं पण तशीच आहेत 21 प्रकारची. गणपती बाप्पाला आवडणारी जास्वंद आणि कमळ असं फुलांचं आमच्याकडे यावेळी कलेक्शन आहे. आणि एक नाही तर तब्बल 21 प्रकारची वेगवेगळी फुलं आहेत बरं का. आता मी सुरुवातीला तुम्हाला ही गोल्डनमध्ये दाखवते. हे बघा, हे गोल्डनमध्ये लहान साईज आहे, मोठा साईज आहे जास्वंदीचं फूल. आणि त्याच्यामध्ये स्टोन आपण सेट केलेले आहेत. तर असं हे एक तिसरं फूल आहे. त्याचप्रमाणे हे बघा, कमळामध्ये सुद्धा 3 लेअरमध्ये कमळ आहे आणि मीनाकाममध्ये आहे. ते सगळं मीना वर्क आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज, आता हे 2 लेअरमध्ये आहे, हे पूर्ण गोल्डनमध्ये आहे. म्हणजे वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावरती एम्बॉस केलेलं आहे. हे बघा, हे पण सुंदर असं कमळ आहे. हे पण कमळाचीच व्हरायटी आहे. हे पूर्ण जास्वंदीचं फूल आहे. त्याचप्रमाणे हे पण खूप सुंदर असं फूल आहे जास्वंदीचं, की जे तुम्ही बाप्पाला वाहू शकता, पायाशी ठेवू शकता. आणि त्याचप्रमाणे जास्वंदीमध्ये पण हे 4 साईजमध्ये आपल्याकडे आत्ता हे अवेलेबल आहेत, की जे साधारण 50, 80, 120 आणि 150 या प्राईजमध्ये आहे. आणि सगळ्यांना आवडणारा चाफा, जो मागच्या वर्षी खूपच हिट झाला होता, तर यावर्षीसुद्धा आपण चाफ्याचं फूल आणलेलं आहे गणपती आणि गौरींसाठी. तर असे जवळपास 21 प्रकारची फुलं आहेत. आणि यावर्षी हे नवीन फूल आलं आहे. हे बघा, सुंदर असं कमळ. आणि याची साधारण रेंज 50 पासून 550 रुपयापर्यंत आहे. पुढे आपण पानं ठेवतो. विड्याचं पान असतं. तर विड्याचं पान काही वेळा जी खरी पानं असतात ती कोमेजून जातात. तर त्याच्यासाठी हे बघा, हे असं तुम्ही विड्याचं पान आणि सुपारी असं गोल्डनमध्ये आहे. आणि हे जे ग्रीन पान ॲक्च्युअल असतं तसं हे ह्या पानामध्ये आहे, ग्रीनमध्ये. आणि त्याच्यावरती ह्या अशा सुपाऱ्या आपण ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती सुद्धा गणपती बाप्पा आहे. याला पूर्ण स्टोनमध्ये आहे. तसंच अष्टविनायक 3Dमध्ये पण आहे बरं का. हे बघा, हे अष्टविनायक आहे. हे 3Dमध्ये आहे. हे तुम्ही गणपतीच्या समोर ठेवू शकता किंवा बाजूला ठेवू शकता. हे पूर्ण अष्टविनायक पान आहेत. तसंच हे चांदीमध्ये आहे अष्टविनायक पान. आणि हा एक सुंदर गणपती बाप्पा आहे पिंपळाच्या पानावरती. तसंच गणपतीला केवडा पण आपण वाहतो. तर हे आपण केवड्याचं पानसुद्धा यावेळी आणलेलं आहे. हे बघा,
सुंदर असं केवड्याचं पान आहे. तसंच सोनपट्टी आहे. काही काहींचे गणपती ह्याचे असतात, आपला दगडूशेठ हलवाई, तर त्याच्यावरती तुम्ही अशी सोनपट्टी व्यवस्थित बसवू शकता. आणि ह्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला बांधायला आपण अशा ह्या कड्यासुद्धा दिलेल्या आहेत. जसा गणपती बाप्पा असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही ही सोनपट्टी घेऊ शकता. जेवढं आपण नटू तेवढं आहेच आहे. आपल्याला पण आवडतं, तर गणपती बाप्पासाठी सुद्धा सुंदर असे मुकुट आपण सगळ्या साईजमध्ये आणलेले आहेत, की ज्यांचा गणपती बाप्पा 1 फुटाचा आहे किंवा 10 इंचाचा आहे. तर हे बघा, हे असे सगळे साईज वाईज आपल्याकडे आहेत. आणि तसंच प्रत्येकाला ॲडजस्ट करायला आपण कडेला कड्या दिलेल्या आहेत. हे सगळं पूर्ण मीनाकाममध्ये आहे, स्टोन दिला आहे याला. आणि प्रत्येकावरचं तुम्ही कोरीव काम बघाल तर खूप सुंदर असे हे मुकुट आहेत. साधारण 250-300च्या रेंजमध्ये हे मुकुट आहेत. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला आपण सुरुवातीला दाखवलं, बिगबाळी आपण ह्याच्यात आपण गोल्डनमध्ये आपण घातलेली होती, तर ते एक डिझाईन होतं. आणि हे एक दुसरं डिझाईन आहे गणपती बाप्पासाठी. आणि नॉर्मल अशा मोती बिगबाळी आहे, रुद्राक्ष आहे, हे स्टोनमध्ये. हे मागच्या वर्षी खूप जणांनी घेतलेले आहेत, तर यावर्षीसुद्धा आम्ही ते आणलेले आहेत. ह्याच्यात 2 साईज आहेत. 250 रुपये, 450 रुपयाची ही आहे. आणि ही नॉर्मल मोत्याची जी आहे ती 50 रुपये आणि ह्या 70 रुपयाच्या बिगबाळ्या आहेत. आता आपण गणपतीच्या पुढे आपण गजांतलक्ष्मीसुद्धा ठेवतो. गणपतीच्या पुढे, गौरींच्या पुढे. तर ह्या गजांतलक्ष्मीचे साईज आहेत आपल्याकडे. आत्ता आपल्याकडे 4 साईजमध्ये गजांतलक्ष्मी अवेलेबल आहेत. ही त्याच्यातली लहान साईज आहे, ही त्याच्यापेक्षा मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा मोठी आणि ही सगळ्यात मोठी. तर ह्याची किंमत साधारण 1100 रुपयापासून 2600 रुपयापर्यंत आहे. या 4 साईजमध्ये गजांतलक्ष्मी आपल्याकडे अवेलेबल आहेत. या गजांतलक्ष्मीवर सगळी शुभचिन्ह असतात आणि हे खूप शुभ असतं गजांतलक्ष्मी. ही 1500ची जोडी आहे. हां, ही 1900 आणि ती 2600 सर्वात मोठा साईज. मोरपीस पण अवेलेबल आहेत. हे ॲक्च्युअल मोरपीस आहेत. हे बघ, लहान साईजपासून हा सगळ्यात लहान साईज आहे, त्याच्यानंतर मीडियम आणि हा मोठा. त्याचप्रमाणे ही पण आहेत. याचे 250 रुपयापासून 380 रुपयापर्यंत जाते रेंज याची. केळीचं पान यावर्षी आपल्याकडे अवेलेबल आहेत. 4 साईजमध्ये केळीची पानं अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यावरती आपण ॲक्च्युअल नैवेद्य दाखवू शकतो या केळीच्या पानांवरती. अच्छा, म्हणजे ताट वेगळं त्याच्यावर ठेवायची गरज नाही. मोदक याच्यावरती, जर मोदकांचा नैवेद्य याच्यावरती दाखवला स्पेशली तर खूप छान वाटतं. हे बघ. आणि अगेन हे 4 साईजेस हो, मध्ये 4 साईजमध्ये अवेलेबल आहे केळीचं पान. तुम्ही ह्याला नुसतं पाण्याने धुतलं आणि टिश्यू पेपरनी पुसून ठेवायचं, फक्त ह्याला घासायचं नाहीये. बरं. साध्या पाण्याने धुवायचं आणि टिश्यू पेपरनी पुसून ठेवलं तर ते जसं तसं राहील. त्याला काय काय जाते? यांची 600 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत रेंज आहे. त्याच्यानंतर जानवी जोड आहेत आपल्याकडे. 24 इंच जानव आहे. 24 हे इंच. 30 आहे. हां, 30 आणि 24 अशी 2 प्रकारची हे आहे वा. साईजमध्ये जानवी आहे. त्याच्यानंतर हे हळदी कुंकवाचं पान आहे. गेल्या वर्षी ही मीनाकारीची तोरणं होती, ती ह्यावर्षी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. सगळ्यांना खूप आवडलेली ही तोरणं. ज्याने ऑर्डर केली त्यांनी आम्हाला पर्सनली हे सांगितलेलं. लक्ष्मी आहे आणि आंब्याचं पान आहे. आणि लक्ष्मी किती छान एम्बॉस केला गेलाय त्याच्यावरती. व्हेरी नाईस. आणि याला सुद्धा पूर्ण 5 वर्षाची गॅरंटी आहे. तुम्ही दरवाजाला ही तोरणं ॲज इट इज, म्हणजे रोज जरी लावलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि आपला नॉर्मल जो फ्लॅटचा दरवाजा असतो तेवढी त्याची लेंथ आहे साधारणपणे. तर हे आहे. आणि हे पूर्ण गोल्डन आणि लक्ष्मी असं आहे. आणि त्याची 1500 रुपये रेंज. सो मंडळी, आम्ही जे व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगत होतो की कॉम्बो सेट पण जे मी घेतलेलं होतं मागच्या वर्षी, तर त्यामध्ये आता तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळणार आहेत. त्याची माहिती ताई देतील. सो ह्या कॉम्बोची म्हणजे कशी ऑफर आहे आणि काय काय ह्यामध्ये देणार आहात तुम्ही? आता हे बघा, यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सिल्वरमध्ये आपण हा कॉम्बो देतोय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 गोष्टी मिळणार आहेत. सिल्वर दुर्वांचा हार आहे आणि याला जास्वंदीचं फूल आहे छोटंसं. तसंच भरीव असा मोदक आहे, उंदीर मामा आहे आणि पिंपळाच्या पानावरती गणपती आहे आणि हे अष्टविनायक पान आहे. तर तुम्ही हा जर कॉम्बो घेतलात तर हा तुम्हाला 850 रुपयाला मिळणार. आणि अष्टविनायकाचं पान घेऊन हार आणि मूषक आणि मोदक घेतलात तर हा तुम्हाला 800 रुपयाला कॉम्बो सेट मिळणार आहे. आणि या प्लेटिंगची पूर्ण गॅरंटी आहे.
बर, हां, कारण बरेच जणांकडे चांदीच्या वस्तू असतात, तर अगदी हो. नसेल ह्याच्यातलं काही, तर तुम्ही हा असा कॉम्बो घेऊ शकता किंवा गिफ्टिंगला पण खूप सुंदर असा हा कॉम्बो सेट आहे. म्हणजे ह्या कॉम्बोची ऑफर जी आहे ती 800 आणि 850 850 डिपेंड्स अपॉन द पान जे पान आहे. घेतोय ते. हां. अच्छा, बरं. आणि त्याचप्रमाणे आपण गोल्डनमध्ये हा कॉम्बो सेट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 8 वस्तू मिळणार आहेत. गणपती बाप्पासाठी बिगबाळी आहेत, मोदक आहे, पान सुपारी आहे, नंतर दुर्वांचा हार आहे, त्याचप्रमाणे केवड्याचं पान आहे, जास्वंदीचं फूल आहे आणि गणपती बाप्पासाठी जानवं आहे. तर ह्या सगळ्या पूर्ण कॉम्बो सेटची किंमत आहे ₹1100. आता गणपतीसाठी आपण बघून झालेला आहे, सो आता वेळ आहे गौरीचे दागिने पाहण्याची. आणि गौरीचे दागिने असा प्रकार आहे की बायका हे आफ्टर सण स्वतः पण वापरू शकतात. तर त्यासाठी म्हणून आपण सगळं आता नवीन हटके कलेक्शन पाहणार आहोत. सो ह्याची आपण माहिती देऊया, प्राइस रेंज सांगूयात. येस, कुठून सुरू करतोय? आपण गौरींसाठी खास पहिले दाखवतोय ते मंगळसूत्र. ठीक आहे, मंगळसूत्रापासून सुरुवात करूया. हे काळ्या पोतीमध्ये मंगळसूत्र आहेत. प्रत्येकाचं डिझाईन्स आणि पेंडंट ही जी सगळी बांधणी हे पूर्ण हँडमेड आहे आणि ह्या पॉलिशची पण पूर्ण गॅरंटी आहे. आणि साधारण हे तुम्हाला रेंज म्हणाल तर 500 पासून सुरुवात आहे. 500 आहे, हे 350चं आहे. म्हणजे ते तुम्ही गळ्याशी घालून बाकीचे दागिने शॉर्ट लॉंग लेअरने आपण गौरींना घालतो तसं आपण हे करू शकतो. अशा हिशोबाने हे नवीन ही सगळी काळ्या पोतीची मंगळसूत्र आहेत. लॉंगमध्ये आहे हे मंगळसूत्र आणि हे विथ इयरिंग्ज आहे. याची किंमत आहे ₹1000 विथ इयरिंग्ज तुम्हाला मिळेल. आता गौरींसाठी मी तुम्हाला लॉंगमध्ये गोल्डनमध्ये तुम्हाला हार दाखवते आहे. तर हे बघा, हे पूर्ण गोल्डनमध्ये आहेत. पूर्ण ही पट्टी सगळंच हँडमेड आहे आणि असं सुंदर नाजूक कलेक्शन तुम्हाला अजूनही आमच्या मैत्रीण कलेक्शनमध्ये नक्की मिळेल की ज्याच्यामध्ये कोल्हापुरी साज असेल नाजूकमध्ये. तसंच हे बघा, हे पण एक सुंदर आहे, वेगळं पेंडंट आणि वरती हे पट्टी. हा बघा, हा पण एक वेगळा हार आहे नाजूक असा. त्याचप्रमाणे हे मोत्याचं कलेक्शन आहे. मोत्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण हे लॉंगमध्ये आहे आणि ह्याला गोंडा आहे ॲडजस्ट करायला, की जेणेकरून तुम्हाला शॉर्ट लॉंग जसं आपल्याला लेअर करायचे आहेत गौरींना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि त्याचप्रमाणे मी वेअर केलं आहे ते सुद्धा लॉंगमध्ये खूप नाजूकमध्ये आहे आणि हे व्यवस्थित बसलेला आहे हा सेट पण. तर असं सुद्धा तुम्ही कलेक्शन बघायला नक्की या. आता हे लॉंगचं झालं. शॉर्टमध्ये हे बघा सिंगल. काही जणींना छोटंसं नाजूक हवं असतं तर ते पण कलेक्शन आपल्याकडे मोत्यामध्ये आहे. ठुशी हा सगळ्यांना आवडणारा विषय आहे की जो तुम्ही गळ्याशी पण हे गोल्डनमध्ये घालू शकता ठुशी. ठुशीमध्ये हे वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्ण हँडमेडमध्ये आहे. थोडीशी ही ब्रॉड आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. त्याचं मेकिंग जे आहे किंवा तो जो मोती आहे गोल्डन मोती हा एकदम सॉफ्टमध्ये आहे. त्याचप्रमाणे हे असे नाजूक हार आहेत आपल्याकडे की जे विथ इयरिंग्ज आहेत. हां, तुम्ही हे बघा, खूप सुंदर असं कलेक्शन आहे. आणि हे अष्टपैलू मणी की बरोबर. जे तुम्ही शॉर्टमध्ये आपण मोती आणि अष्टपैलू मणी असं कॉम्बिनेशन केलं आहे. हा पूर्ण अष्टपैलू मणी आहे आणि व्यवस्थित भरीव मणी आहे हा. तर हे सगळे तुम्हाला सेट विथ इयरिंग्ज मिळतील. ही अशीच सुंदर अशी ठुशी आहे. ही बघा, नाजूक एकदम. नाजूक एकदम नाजूक. आणि हे पण बघा, खूप छान असं गळ्यातलं आहे चंद्रकोरमध्ये. हे सगळं विथ इयरिंग्ज येतील. तसंच आता आपण म्हणतो आहे बघा, हा सरस्वती पेंडंटचा हा पूर्ण नेकलेस आहे. हा विनीताताईंनी वेअर केला आहे. म्हणजे घातल्यावर कसा दिसतो तर खूप सुंदर आणि कोणत्याही साडी कॉम्बिनेशनला जाऊ शकेल असं हे आपल्याकडे ग्रीनमध्ये हा आहे Earrings आणि आहेत. विथ इयरिंग्ज आहे. सो ते घातल्यानंतर बघा किती छान दिसतंय. हां. विनीताताईंनी घातलेलं आहे विथ इयरिंग्स. येस, आणि तसंच त्यांनी मोठं जे मोत्यांचं मोत्याचं हार आहे. ते मॅच मॅच केलंय. म्हणजे तुम्ही आलात तर आपण कॉम्बिनेशन करून देऊ शकतो बरं. असं. आता परत तन्मणीचा परत ट्रेंड ट्रेंड चालू आहे झाला. त्यामुळे नाजूक- सुंदर असे नाजूक तन्मणी आहेत. हे बघा, हा एकदमच छोटासा आहे. त्याला विथ इयरिंग्स आणि त्याला राईस पर्लमध्ये आपण मोत्याचा सर दिलेला आहे 3 पदरी की जो नाजूक दिसतो, दिसायलाही छान दिसतं. तसंच हे बघा, 5 आपण खोड म्हणतो याला, हां. तन्मणीचं खोड. तर हे 5 स्टोनचं आहे रुबीमध्ये. हा थोडा मोठा साईज आहे आणि ह्याला काही जणींना अगदी गळ्याशी नको असतं, थोडंसं 20 इंच थोडं खालती हवं असतं. तर मग त्या हिशोबाने आपण ही पट्टी आपण करून घेतलेली आहे मोत्यामध्ये सर.
तसंच हे बघा पिवळा मोती हवा असतो, हा, म्हणजे बरोबर. व्हरायटी आहे आपल्याकडे. हां, तसंच मल्टीमध्ये हे तन्मणीचं खोड, हे बघा हे पण सुंदर आहे, 7 स्टोनचं आहे, मोठं खोड आहे. आणि मग ते जसा खोड ब्रॉड असेल तर मग त्याला तुम्हाला हाईट असेल सराला तर ते जास्त तर ते छान अजून छान दिसतं. तर त्या हिशोबाने असा सुंदर सर आम्ही दिला आहे त्याला. आणि तसंच हे व्हाईट स्टोन आणि ग्रीन स्टोनमध्ये हा एक तन्मणी आहे. ट्रॅडिशनल आपली आहे ती पण आपल्या मैत्रीण कलेक्शनमध्ये अवेलेबल ही आहे. ट्रॅडिशनल सगळी, आणि ह्याची पण वर्षाची पूर्ण 1 वर्षाची गॅरंटी आहे पॉलिशची. ही सगळी लॉंगमध्ये आहे, ती 30 इंच 36 इंच अशी त्याची साईज आहे. हे डेली वेअर डेली वेअरसाठीची मंगळसूत्र आहेत. त्याच्यानंतर मोत्याचे वेगवेगळे कानातले आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर हे इयर कप्स, आता हल्ली सध्या जे खूप ट्रेंडमध्ये आहेत नथीचे इयर कप्स, हे आहेत आपल्याकडे. आणि खालती मला काही मस्त सेट दिसतात. हे झुमके तर हे आहेतच. झुमके आहेत. त्याच्यानंतर आम्ही काही असे कॉम्बो सेट बनवून ठेवलेले आहेत. आवडीप्रमाणे तो आवडीप्रमाणे तुम्ही सेट करून घेऊ शकता. हे गौरीला घातल्यानंतर गौरी अशी एकदम म्हणजे बघतच राहावं नक्कीच. है ना, तशा Yes. पद्धतीने. त्याच्यानंतर हे काही चोकरची डिझाईन आहे, चोकर चिंचपेट्यांची डिझाईन्स आहेत. ही सगळी आपली मोती गोल्डनमध्ये सुंदर आणि पूर्ण हँडमेड, आणि ह्याला गादी आहे, पूर्ण हँडमेड काम आहेत सगळी. छोटा कोल्हापुरी साज आहे, सुंदर दिसतो. हा एक चंद्रकोर नेकलेस आहे, मोत्याचा सेट आहे. त्याच्यानंतर ही ठुशी सुंदर आहे ही पण. तसंच आपल्याकडे बँगल्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. हा स्टोनच्या बांगड्या आहेत. त्याच्यानंतर आता हे सध्या अँटिक पॉलिशमधल्या ज्या गहू तोडे, हे एक वेगळ्या प्रकारचे तोडे, या बांगड्या 4 गहू तोडे, त्याच्यानंतर मोत्यांचे तोडे. आणि हे ओपन करून हो हो, हे घालायचं का? ओपनेबल आहेत. हा, हे ते ओपनेबल महत्वाचं. आहेत. हा. मोत्यांचे सगळे अजून पण प्रकार आपल्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत मोत्यांच्या तोड्यांमध्ये. त्याच्यानंतर हे अष्टपैलू तोडे, हे गोलमणी तोडे, त्याच्यानंतर हे एक बेलपान तोड्यांसारखे एक वेगळे तोडे आहेत. त्याच्यानंतर या घुंगरांच्या बांगड्या अलीकडे फार ट्रेंडिंग खूप ट्रेंडिंग आहेत, खूप सुंदर दिसतात. आणि हे आपले साऊथच्या बांगड्या आहेत या. हे पण लक्ष्मीचे कडे आहेत. त्याच्यानंतर हे पण एक अँटिक लुकमधले कडे आहेत. त्याच्यानंतर ही एक हे बांगडी टाईपच आहे. असे बांगड्यांचे पण वेगवेगळे, बांगडी आणि तोड्यांमध्ये पण आपल्याकडे खूप वेगवेगळे प्रकार अवेलेबल आहेत. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पासाठी आणि त्याचसोबत गौरीसाठीचे दागिने आणि वेगळ्या वस्तूंची व्हरायटी पाहिली आहे. सो तुम्ही घर बसल्या शॉपिंग करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधूच शकता. पण स्टोअर व्हिजिट करून आवर्जून खरेदी करा, कारण की तुम्हाला इथे वेगवेगळे अजून बरेच प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहेत. सो मला आता सांगा की आपलं स्टोअरचं टायमिंग काय असणार आहे? आपलं स्टोअर हे सोमवारी दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत ओपन असतं. आणि मंगळवारपासून रविवारपर्यंत सकाळी 11 पासून 9:30 पर्यंत पूर्ण वेळ ओपन असतं. 9:30 पर्यंत, म्हणजे तुम्ही ऑफिस आवर्स कंप्लीट करून पण इथे येऊ शकता खरेदी करायला. बरं, आता आपण ऑनलाईन कुठे कुठे अवेलेबल आहोत? आपलं फेसबुकला आणि इन्स्टाला दोन्हीला पेज आहे. ओके, तर तिथे तुम्ही ऑर्डर प्लेस केली तरी पण तुमची ऑर्डर नक्की फुलफिल होईल. ग्रेट. तर ओम मैत्रीण कलेक्शनचे ऑफिशियल हँडल्स कोणत्या नावाने तुम्ही सर्च करू शकता हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. शिवाय यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचं इन्स्टा पेज, फेसबुक पेज आणि त्याचसोबत ऑनलाईनचे नंबर्स, तुम्ही त्यांचे सगळे डिटेल्स स्क्रीनवर आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. सो आत्ता तुम्हाला जर इनकेस खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं ते सांगते. आत्ता आम्ही आहोत कल्याण वेस्टमध्ये. स्टेशनपासून ऑटोने हार्डली 8 ते 9 मिनिटं लागतात. तुम्ही शेअर ऑटोने सुद्धा येऊ शकता. शेअर ऑटोवाल्याला काय सांगायचं तर लाल चौकी इथे ड्रॉप करायला. जर डिरेक्ट ऑटोने येत असाल तर डिरेक्ट ऑटोवाल्याला सांगायचं लाल चौकीजवळ नमस्कार मंडळ आहे तिथे ड्रॉप करायला. सो नमस्कार मंडळाच्या अगदी शेजारी लगेचच ओम मैत्रीण कलेक्शन तुम्हाला स्टोअर बघायला मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुगल मॅप्सवरनं म्हणजे बाय रोड येत असाल, स्वतःच्या गाडीने येत असाल तर ओम मैत्रीण कलेक्शन कल्याण असं जर तुम्ही गुगल मॅपवर टाकलं ना तरी सुद्धा यांचं लोकेशन इझिली ॲक्सेसिबल आहे. कम्प्लीट ॲड्रेस मी स्क्रीनवर देते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच वन्स अगेन. दोघींना पण खूप छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, तुम्ही इथे खरेदी करून गेल्यानंतर तुमचं जे फीडबॅक आहे, जेन्युइन फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. जाण्यापूर्वी सगळेच बोलूयात गणपती बाप्पा मोरया.